नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि या टेट परीक्षा 3साठीचे जे अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट म्हणजेच त्या ठिकाणी धुळे जिल्ह्याच्या बऱ्याचशा संस्था त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला अपलोड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण जर पाहिलं तर या संपूर्ण संस्था मॅक्झिमम संस्था या विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आता आपण जर पाहिलं तर मीडियम आणि नक्की कोणत्या गटासाठी असणारे आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. आपण जर पाहिलं तर या एकूण संस्था पहा, आपण आत्ताचाच लेटेस्ट हा अपडेट आहे 23 जूनला खरं तर ही प्रिंट काढलेली आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि यामध्ये अजूनही संस्था वाढण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं आपल्यासाठी ही फायद्याचीच गोष्ट असणार आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहा, अशा पद्धतीने या संस्था धुळे जिल्ह्याच्या संस्था आहेत. त्याच्यामध्ये ही जी सर्वोदय शिक्षण संस्था आहे 3 नंबरला हेंद्रून, ही देखील संस्था त्या ठिकाणी मी स्वतः याच्यातल्या मला संस्था आलेल्या होत्या. ह्या बऱ्याचशा संस्था तुम्ही पाहून घ्या आणि या आहेत धुळे जिल्ह्याच्या संस्था आहेत. त्याच्यामुळं सर्वांना या संस्थांविषयी माहिती असणं आवश्यक आहे. प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया ज्यावेळेसला सुरू होईल त्यावेळेसला नक्कीच या तुमच्या जवळच्या संस्था कोणकोणत्या आहेत नक्की तुम्ही पाहून त्या संस्थांना पसंती देऊ शकता. चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स देण्याची गरज आहे. तर अशा पद्धतीने या संपूर्ण संस्था सर्वांनी पाहून घ्या. बऱ्याचशा संस्था आहेत. या ठिकाणी त्यांनी मीडियमसुद्धा दिले पहा, मीडियम मराठी आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन लेवल सेकंडरी धुळे जिल्ह्याच्या आहेत. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या लँग्वेजच्यासुद्धा तुम्हाला संस्था पाहायला मिळतील पहा. स्वामी समर्थ एज्युकेशन सोसायटी नागपूर, त्याच्यानंतर श्री शिवाजी विद्या प्रसारक मंडळ उंभारे तालुका साक्री तालुक्याच्या देखील भरपूर अशा जागा दरवर्षी असतात. यावर्षी देखील साक्रीच्या भरपूर अशा जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुक्याच्या भरपूर जागा त्या ठिकाणी असतात. सिंदखेडा तालुक्याच्या जागा भरपूर असतात. त्यामुळं नक्कीच ही आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट मानावी लागेल असं मी या ठिकाणी नमूद करतो. याच्यातील ही तापी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ ही देखील मला आलेली संस्था होती. ह्या सर्व संस्था एकदा पाहून घ्या, लिहून घ्या कुठेतरी वाटलंच तर, किंवा याची PDF मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला शेअर करतो आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे, जेणेकरून तुम्हाला पाहता येते की आपल्या जवळची संस्था नक्की कोणती आहे जी ऑलरेडी अप्रूव्ह झालेली आहे, पवित्र पोर्टलला अपलोड झालेली आहे. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थितपणे आपल्या जवळची संस्था पाहून घ्या आणि नक्कीच या संस्थांमध्ये आपली संस्था कोणती आहे, जवळच्या संस्थेला कसा प्रेफरन्स द्यायचा याचाही विचार तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रेफरन्स द्या. 47 नंबरची जनता विद्या प्रसारक मंडळ सिंदखेडा ही देखील संस्था मला त्या ठिकाणी आलेली होती फेज 1ला 2022मध्ये. म्हणजे सांगायचं एवढंच की या वेगवेगळ्या संस्था आहेत आणि त्या संस्था तुम्हाला 100% येत असतात. त्यांच्या बऱ्याचशा जागा असतात, काही मिक्स जागा असतात, काही जागा आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या विषयानुसार खरं तर या जागा असतात, एवढं लक्षात ठेवा. ओके, तर सर्वांना ऑल द बेस्ट. असाच काही अपडेट महत्त्वाचा आला तर नक्की तुमच्यापर्यंत मी शेअर करत असतो. त्याचं कारण एवढंच की तुम्हाला त्या संस्थांविषयी माहिती मिळाली पाहिजे. तर तुमचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.